लोकसभेच्या एक्झिट पोलवर मनोज जरांगेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीच्या जागा घटना म्हणजे कर्माची फळं आहेत अशी टीका जरांगेंनी केली आहे। सर्व जातींना यांनी फसवलं, त्यामुळे अन्यायावर वाचा फोडण्यासाठी जनतेने लोकशाही रूपी हत्यार हाती घेतल्याचं जरांगे म्हणतात। तर कुणाच्या विजयाचा आम्हाला आनंद नसून आम्ही आरक्षणाचा गुलाल उधळणार अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली। आणि या सगळ्या अनुषंगाने मनोज जरांगेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। पाहूया। आपल्याबरोबर मनोज जरांगे पाटील आहेत की ज्यांनी त्या काळामध्ये आंदोलन केलं, त्यानंतर लोकसभा निवडणूक झाल्या। जरांगे पाटील, ज्या सत्तेच्या किंबहुना पंतप्रधान इथे आल्यानंतर देखील त्यांनी आरक्षणावरती कुठलीही बातचीत केली नव्हती। अशा वेळी तुमच्याकडून त्या काळात टीका देखील झाली। त्याच सत्तेला पुन्हा केंद्रामध्ये परत सत्ता दाखवते एक्झिट पोल। नाही, मी कुठं टीका केली त्यांच्यावर। शेवटी जे खरं आहे ते मांडलं फक्त। पण अधिसूचनेच्या बाबतीत बऱ्यापैकी समाधान झालं नाही, तुम्ही विश्वासघात झाला असं देखील म्हणणं होतं। त्याच सरकारमधील महायुतीच्या 2019च्या तुलनेमध्ये जागा आता कमी होताना दिसत आहेत। ते तुमच्याच आंदोलनाचे परिणाम आहेत? नाही, कर्माचे फळ। शेवटी काय असतं, किती दिवस या नियतीला सहन होत नाही। नियतीला सहन होत नाही, तो निसर्गाचा नियमच आहे। नियतीला ते सहन होत नाही। किती दिवस गोरगरीब जनतेने अन्याय सहन करायचा, जात कोणची असू द्या। धनगर बांधवांना आमच्यासारखंच केलेलं आहे, असंच फसवलेलं आहे। 12 बलुतेदारांचं ती बंजारा बांधवांचं सुद्धा हीच फजिती। शेवटी अन्यायाला वाचा फोडायला कुठं ना कुठं जनतेला शेवटी त्यांचं हे लोकशाही रूपी हत्यार मताचं हातात घ्यायला लागलं आणि ते घेतलं। पुढे घेणार आहेत लोक, अन्याय किती दिवस सहन करणार आहेत लोक। हे अन्यायच करते, त्यांच्याकडे दुसरा काही विषयच नाही। दुसरा सत्ता गोड बोलून घ्यायची ना, अन्याय त्या जनतेवरती करायचं। पण मी हटत नाही, ह्या मराठ्यांसाठी गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही। 4 जूनला त्यासाठी कठोर उपोषण आहे। आम्हाला कोणाच्या गुलाला आनंद नाही, कोणी निवडून आला काय कोणी पडला काय। आम्हाला आमच्या लेकराच्या आरक्षणाच्या त्या गुलालात आनंद आहे। म्हणून माझी एबीपी माझाच्या माध्यमातून मराठा समाजालाच विनंती आहे की कोणी निवडून आला कोणी पडला तरी आनंद व्यक्त करू नका, राग व्यक्त करू नका, कोणी पोस्टही टाकू नका। शांत राहा, कारण कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे, ही आपली जबाबदारी समोरच्याची सुद्धा आहे। कॅमेरामन नागेश रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली, सराटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।